हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे कोरियन चिली पटॅटो. सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी ते सर्व काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला एक एक साहित्य दाखवते. सो इथे घेतलेले मी आहे 2 बटाटे. तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता. पील करून घेतले, साल काढून घेतलेले आहेत त्याचे. इथे घेतलेले मी आहे कॉर्नफ्लावर. इथे घेतलेलं आहे मी काश्मीरी लाल मिरची कुटून घेतलेली आहे थोडीशी. इथे मी घेतलेलं आहे कोथिंबीर. इथे मी घेतलेला आहे लसूण. इथे मी घेतलेलं आहे तीळ. हे आहे मीठ, तेल. आणि इथं मी घेतलेलं आहे चिली ऑइल. आणि इथं मी घेतलेलं आहे थोडासा सोया सॉस. एवढं सगळं साहित्य आपल्याला कोरियन चिली पटॅटो याच्यासाठी लागणार आहे. इथे मी बटाटो बॉईल करण्यासाठी ऑलरेडी वॉटर बॉईल करायला ठेवलेलं, पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. सो आपण आता याच्यात बटाटे ॲड करूया. पाणी बॉईल होते. आता याच्यात आपण थोडंसं मीठ ॲड करूया, थोडंसंच, जास्त नाही. थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर आपण याच्यात बटाटे ॲड करून घेऊया. मीठ याच्यासाठी टाकतो की बटाटे आळणी नको लागायला. सो आपण आता याच्यात बटाटे ॲड करून घेऊया. हे वाले बटाटे आहेत ते ॲड करून घेऊया. हे जे बटाटे आहे आपण ते सगळे आता याच्यात ॲड करून घेऊया. ते बटाटे बॉईल करायला टाकलेले आहे. जोपर्यंत शिजत नाही 10 मिनिटं बॉईल होऊ द्यायचे. इथे आपले बटाटे बॉईल करून झालेले आहेत. याला आपण मॅश करून घेऊया. कट कर. इथे आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत. आपण यात आता ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर. जेवढी गरज पडेल तेवढंच कॉर्नफ्लॉवर यूज करायचं. आता यात आपण टाकणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं जास्त ॲड केलं तरी चालेल, कारण की आपल्याला हे परत बॉईल करायचे आहेत. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण रोज पोळ्यांसाठी पीठ मळतो ना, तसं आपल्याला याचं करून घ्यायचं आहे. आपलं जे बॅटर होतं ते रेडी झालेलं आहे मळून. तर आपण आता याच्यात थोडंसं ऑइल ॲड करूया, म्हणजे ते जास्त करून चिपकणार नाही. थोडंसं ॲड करायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं चांगलं. हे रेडी झालेलं आहे. इथं आपण जे मळून घेतलेलं होतं त्याचे आता आपल्याला कोरियन चिली पटॅटोज राहतात ना, तसे एक शेप असतो त्याला. तो आपण तो शेप देऊन घेऊया. आता थोडंसं ऑइल ठेवायचं सोबत. आणि मी इथं एक झाकण असतं ना असं छोटंसं, ते घेतलेलं आहे, ज्याच्याने आपण त्याला शेप देऊ शकतो. ते यूज करायचे. तुम्ही कोणतेही यूज केलं तरीही चालेल. सो आता मी थोडंसं घेतलेलं आहे. याला राऊंड करायचं आणि थोडंसं प्रेस ऑन करायचं. प्रेस ऑन केल्यानंतर हे आपण जे घेतलेलं होतं झाकण, ते त्याच्याने थोडंसं असं शेप द्यायचं आहे. असा शेप येतो त्याचा. असा शेप येतो. असं परफेक्ट शेप आला पाहिजे त्याचा. जर तुम्हाला हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडंसं ऑइल हाताला यूज करू शकता. अँड देन यू असं गोल करून प्रेस करायचं. थोडंसं प्रेस करायचं, जास्त प्रेस करायचं नाही. अँड देन त्याच्यानंतर मग थोडंसं असं प्रेस करायचं. असा शेप, परफेक्ट शेप आला पाहिजे. सो आम्ही असं सगळं करून घेते मी. नंतर तुम्हाला दाखवतेस. इथे आपले सर्व कोरियन चिली पटॅटोज रेडी आहे. आपल्याला आता हे बॉईल करायचे आहे. चिली पटॅटोज आहे ते आपल्याला बॉईल करायचं आहे. सो त्याच्यात आता मीठ नाही, तर आता थोडंसं ऑइल टाकायचं आहे, म्हणजे ते चिपकायला नको. मी 2 चम्मच ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. पाणी बॉईल झालेलं आहे. आता आपण जे हे कोरियन चिली पटॅटोज रेडी केलेले आहे ते एक एक त्याच्यात टाकणार आहोत. आणि गॅस कमी असला पाहिजे तरच ते नीट होता. नाही तर त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, सो ते पूर्ण असे वेगळे वेगळे होऊ शकतात, नाही तर पिठासारखं होऊ शकतं गरम पाण्यात.
सो तुम्ही गॅस कमी असला तरच ते टाका. सर्व कोरियन चिली पटॅटो जे आहे आपण रेडी केलेले टाकून झालेले आहे. आता जोरात गॅस करून आता तुम्ही बॉईल करू शकतात आणि हे फक्त 5 मिनिटाच्या आत आपल्याला काढायचे आहेत, जास्त होऊ द्यायचे नाही आहेत. हे आता रेडी झालेले आहे. सो आपण यांना ना थंड पाण्यात टाकणार आहे. हे जे आपले बॉईल झाले आहे, इथं मी साईडला थंड पाणी घेतलेलं आहे. सो आपण त्याच्यात टाकूया. आहे थंड पाण्यात याच्यासाठी टाकायचं की ते मेल्ट नको व्हायला, कारण आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. सो ते मेल्ट व्हायची शक्यता खूप असते. सो थंड पाण्यात टाकल्यानंतर ते मेल्ट होत नाही. जे आपले चिली पटॅटोज होते ते मी काढून घेतलेले आहे थंड पाण्यातून. आता आपल्याला याच्यावर फोडणी द्यायची आहे. आपण जे इन्ग्रेडियंट घेतलेले होते त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तेल तापलेलं आहे. आपण त्याच्यात आता लसूण टाकू. आपण जे घेतलेले लसूण होते ते सगळे ॲड केले आहे. आता जोपर्यंत हे ब्राउनिश कलर येत नाही याला तोपर्यंत होऊ द्यायचे आहे. आपण असेही टाकू शकतो पण हे खूपच कच्चे राहतात. सो थोडेसे त्याला ब्राऊन कलर येतो होऊ द्यायचे आहे. जे लसूण होते ते थोडेसे ब्राउनिश कलर आलेला आहे. सो आता गॅस बंद करून द्या. आता आपण जे मसाले घेतले होते किंवा जे इन्ग्रेडियंट घेतलेले होते याच्यासाठी ते आपण याच्यात ॲड करणार आहे. आता फर्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे आपण जी घेतलेली होती तीळ, ती थोडीशी ॲड करायची. थोडी मीन्स तुम्ही जास्त केली तरीही चालेल. आमच्या घरात तीळ आवडते सो मी जास्त ॲड केलेली आहे. याच्यानंतर तुम्ही तीळनंतर आपण ॲड करायचं आहे आपण जी कुटून घेतलेली रेड चिली होती थोडीशी ॲड करायची. ही तिखट असते सो थोडीशीच ॲड करायची आहे. त्यानंतर आपण जी घेतलेली कोथिंबीर होती ती सगळी ॲड करा, कारण की कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते. सो सर्व ॲड करा. कोथिंबीर नंतर आपल्याला ॲड करायचं आहे आपण जे चिली ऑइल बनवलेलं आहे घरी ते थोडंसं ॲड करायचं, कारण की हे खूपच तिखट आहे. सो तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे सोया सॉस. हे जे मी चिली ऑइल केलेलं आहे ते मी घरी बनवलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी त्याची सेपरेट रेसिपी देईल तुम्हाला. सो आपण याच्यात आता थोडासाच सोया सॉस ॲड करायचा आहे. थोडासा सोया सॉस अँड देन थोडंसंच मीठ, कारण की आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. थोडंसंच मीठ ॲड ऑलरेडी, बस, जास्त नाही. आणि आपण जे तेल केलेलं आहे तळलेलं लसूणचं ते याच्यात पूर्ण ॲड करून द्यायचे. आपण सर्व तेल ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं मर्ज करूया, हलवून घ्यायचं आहे थोडं. मी तेल जास्त ॲड केलेलं आहे. तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी ॲड करा, पण तेल टाकल्याने खूप छान लागतं ते. सो इथं आपलं सर्व आपले कोरियन पटॅटो चिली रेडी झालेले आहेत.